राज्यातील 2 मंत्री माळेगावच्या सभासदांना धमकावतात। सहकार बचाव पॅनल प्रमुख चंद्रकांत तावरेंनी हा गंभीर आरोप केलाय। अजित पवार आणि दत्तात्रय भरणेंवर तावरे यांनी गंभीर आरोप केले। माळेगाव पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ सुरू आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या कारखान्यामध्ये बहुवर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे या कारखान्याची निवडणूक आता चर्चेचा विषय बनलेला आहे। आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आता आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांनी त्यांचा एक स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे। त्यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पॅनल या 2 पॅनलमध्ये लढत होत आहे आणि त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत। अण्णा, तुमच्याकडनं आरोप केला जातोय कारखान्यावरती 400-450 कोटीचं कर्ज आहे। आम्ही दाखवणार आहे तुम्हाला, सगळे आकडे देणार आहोत कसं आहे काय। त्यांच्याकडनं असं देखील बोललं जाते की सत्ता आता त्यांच्याकडे आहे, संपूर्ण यंत्रणा वापरणार आहे या कारखान्यासाठी। म्हणजे नेमकं त्यांना स्पष्ट काय बोलायचं? तेव्हा का आता त्यांची दमदाटी चालू आहे। आता 2 मंत्री बारामतीत बसून आहेत, निराळ्या कारखान्याच्या कामगारांना बोलवतात, बँकेच्या कामगारांना बोलवतात, पतसंस्थेच्या कामगाराला बोलवतात, सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवतात, दमदाटी देतात, यादी देतात। या माणसाला आता तू भेट, ती माणसं मतलब मिळालीच पाहिजेत, तुला काय करायचं ते कर, नाही तर माझ्याशी गाठ आहे, अशा पद्धतीने दमदाटी तिथे चालू। त्यामुळे मग कुठेतरी असं राजकारण दमदाटीचं चालू आहे। त्यामुळे तुमच्याकडनं सभासदांची नावं डिक्लेअर केली जात नाहीत? असं नाही, त्याला वेळ आहे। आता तुम्हाला पत्रकाराला काय सांगायला पाहिजे का? त्यांचे सहकारी आहेत तिथं, बन्ने मामा तेच बोलतायत। तर खूप खूप धन्यवाद। हे होते चंद्रराव तावरे यांच्याशी आता आपण माळेगाव कारखान्यासंदर्भात निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।